महाराष्ट्र पुणे वाघोली में जेएसपी गेम कॉलेज में हुई ताबड़तोड़। बताया जा रहा है कि 10वीं की परीक्षा शुरू हो रही है। बच्चों को एडमिट कार्ड नहीं देने पर परिजनों ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाघोली विभाग प्रमुख प्रकाश जमदाड़े को आपबीती बताई जा रही है। और इसी के साथ स्कूल के कर्मचारी का कहना है कि 2017 से काफी बच्चों की फीस न भरने पर एडमिट कार्ड रोका गया। सवाल ये उठता है कि आखिर ऐसे कॉलेज में परीक्षा के 1-2 दिन पहले ही इतना बड़ा कदम उठाना क्यों। हमारे प्रतिनिधि पन्नालाल माली ने महाराष्ट्र निर्माण सेवा वाघोली प्रमुख प्रकाश जमदाड़े के साथ फोन पर बातचीत की। हॅलो 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 हाँ नमस्कार सर. नमस्कार. हाँ कोण प्रकाश सर बोल रहे जमदडे. हा बोलतोय. बर पन्नालाल माळी बोलतो, आवाज इंडिया न्यूज पुणे. हा बोला. बर साहेब, आपलं एक व्हिडिओ व्हायरल होतं जेएसपीएम कॉलेजचं, नेमकं काय हो? ते तिथं विद्यार्थ्यांची उद्या परीक्षा आहे, त्यांना हॉल तिकीट पालकांना आणि विद्यार्थ्यांना देण्यास नाकारले. बर आणि मजुरी करत त्यांना 4थीच्या फीज, 6वीच्या फीज, 8वीच्या फीज जुन्या वसुल्या त्यांच्या पाठीमागे लावल्या. रेकॉर्ड त्यांचे मेंटेन नाहीये. त्यांना पालकांना वेठीस धरलं. विद्यार्थी आणि पालक रडत होते अक्षरशः. बर थोडं आवाज थोडा वाढवा जरा, तुमचे कॉल रेकॉर्ड होते, आवाज वाढवा जरा. एक पालक तिथं आत्महत्या करायला लागले. ह्या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप झाला आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी म्हणून आम्हाला तिथं त्यांनी बोलवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथं त्या शिक्षक लोक आम्हाला उत्तर देत नव्हते, आमच्याकडे पाहत नव्हते. आम्ही अर्धा तास त्यांना विनंती केली, पाया पडलो त्यांच्या हॉल तिकीट द्या, परंतु ते देत नव्हते. त्याच्यामुळे पालकांचा उद्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मग मनसेच्या वतीनं निषेधात्मक तिथं आंदोलन केलं. बर ठीक आहे. ठीक आहे चाललो. ठीक आहे, ओके. आणि त्यांनी आज शाळेने शिवजयंती असून शिवजयंती साजरी केलेली आहे शाळेमध्ये. आणि आज आम्ही मनसेने सांगितलेलं होतं की आज शिवजयंती आहे तर पेपर ठेवू नका. तरी सीबीएसई पॅटर्नवाल्यांनी पेपर ठेवलाय. आणि आज शाळा चालू असताना, पेपर चालू असताना पालक आणि विद्यार्थ्यांना यांनी तिथे हॉल तिकीटसाठी बोलवायला नाही पाहिजे. पालक मुलं त्रस्त होते कारण उद्या त्यांचा पेपर आहे. त्यांचं सेंटर कुठे परीक्षेचं ते त्यांना माहिती नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी आता उद्या परीक्षा सेंटर कधी शोधायचं आणि कधी जायचं, आता अर्धा दिवस होऊन गेलेला आहे. उद्याच्याला परीक्षा ती कशी देणार हा प्रश्न गंभीर आहे पालकांच्या. हे यांनी दाखला द्यायच्या वेळेस किंवा नंतर बोलायला पाहिजे. आणि जुन्या वसुली 1 महिन्यापूर्वी त्यांनी पत्र देऊन त्यांची रितसर काय मागणी आहे, काय बाकी आहे ती सगळं बोलायला पाहिजे होतं. परंतु ऐन हॉल तिकीट द्यायच्या वेळेस पालकांना प्रेशर करून त्यांनी त्यांच्याकडून पोस्ट डेटेड चेक आत्ताच्या आत्ता द्या तरच तुमचं हॉल तिकीट नाही तर मिळेल, नाही तर मिळणार नाही, अशी पठाणी वसुली चालू केली शाळेने. आणि त्याच्यातून हा पालकांचा भडका उडाला आणि त्यांचा संताप आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केला. बरं. आणि ही जेएसपीएम युनिव्हर्सिटी शाळा आहे, युनिव्हर्सिटी आहे एवढी मोठी. तानाजी सावंत त्याचे स्वतः मंत्री आहेत आणि मंत्र्याच्या शाळेमध्ये शासनाचा सुप्रीम कोर्टाचा नियम आहे की मालकाचं काय नाव आहे साहेब? जेएसपीएम सावंत सर आहे का? हा, तर त्यांचं त्या ठिकाणी मराठी पाटी देखील त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या नियमाची अंमलबजावणी केलेली नाहीये. बर. त्याच्यामुळे त्याचा पण त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे शाळेवर. बर ठीक आहे. ठीक. ओके साहेब, ओके.